टी संदर्भात शिक्षकांसाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया. टी महत्त्वाची. सुप्रीम कोर्टात आज म्हणजे 13 मे 2026ला म्हणजे काल झालेल्या सुनावणीत जज आणि वकील यांच्यात थेट आणि अत्यंत तिखट युक्तिवाद झाला. हा वाद केवळ कायद्यात नसून लाखो शिक्षकांच्या संसाराचा असल्याने कोर्टातील वातावरण अत्यंत गंभीर होते. कोर्टात आज नक्की काय संवाद झाला याचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे आहेत. वकिलांचा आक्रमक युक्तिवाद. शिक्षकांच्या बाजूने देशातील नामवंत वरिष्ठ वकिलांनी कोर्टासमोर शिक्षकांची व्यथा मांडली. 20 वर्ष सेवा झाल्यानंतर आता परीक्षा कशी जमणार? वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले, मायबाप कोर्ट जे शिक्षक गेल्या 15 ते 20 वर्षापासून शाळांमध्ये शिकवत आहेत त्यांचे वय आता 45 ते 50च्या पुढे गेले आहेत. त्यांना आजच्या तरुण मुलाप्रमाणे स्पर्धा परीक्षेला बसवायला लावणे अन्यायकारक आहे. वयोमानामुळे आणि कौटुंबिक जबाबदारीमुळे ते आता गणिते आणि विज्ञानाचे पेपर सोडू शकत नाहीत. 25 लाख शिक्षक रस्त्यावर येतील. वकिलांनी आकडेवारी मांडत म्हटले की जर कोर्टाने कडक भूमिका घेतली तर देशातील 90% जुने शिक्षक अपात्र ठरतील. एका झटक्यात 25 लाख शिक्षक बेरोजगार होतील आणि कोट्यवधी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. हा निर्णय व्यावहारिक नाही. कामाचे मूल्यमापन अनुभवावर करा, परीक्षेवर नाही. वकिलांनी युक्तिवाद केला की शिक्षकांचा दर्जा त्यांच्या 20 वर्षाच्या शिकवण्याच्या अनुभवावरून ठरवावा, एका 3 तासाच्या टी परीक्षेवर नाही. तर जज साहेब यावर काय म्हणाले बघा. त्यांची कडक आणि मऊ भूमिका. जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस मनमोहन यांच्या खंडपीठाने वकिलांचे मुद्दे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यानंतर आपले महत्त्वाचे मत मांडले. आम्ही गुणवत्तेशी तडजोड करणार नाही, पण जज सुरुवातीला कडक भूमिकेत होते. त्यांनी स्पष्ट केले की देशातील गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. जर शिक्षक स्वतःच पात्र नसतील तर ते देशाचे भविष्य कसे घडवणार? कायदा सर्वांसाठी समान आहे आणि गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही तडजोड करू शकत नाहीत. आम्हाला शिक्षकांना बेरोजगार करायचे नाहीत. युक्तिवादाच्या दुसऱ्या भागात मात्र जजांनी मऊ भूमिका घेतली. जजांनी मान्य केले की 25 लाख शिक्षकांना एका रात्रीत नोकरीवरून काढणे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि शिक्षण व्यवस्थेला परवडणारे नाही. कोर्ट असेही म्हणाले, शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त करणे आणि त्यांना थेट सक्तीची सेवानिवृत्ती देणे हा आमचा उद्देश नाही. NCTE आणि केंद्र सरकारला जजाचे थेट आदेश. जजांनी राष्ट्रीय शिक्षण परिषद म्हणजे NCTE आणि केंद्र सरकारच्या वकिलांना बोलावून थेट प्रश्न केला. या जुन्या शिक्षकांसाठी नोकरीवरून काढण्याऐवजी दुसरा काही मधला मार्ग काढता येऊ शकत नाही का? उदाहरणार्थ त्यांना शाळेतच अंतर्गत ट्रेनिंग देणे किंवा त्यांच्यासाठी सोपी पात्रता चाचणी घेणे किंवा परीक्षा पास होण्यासाठी आणखी 3 ते 5 वर्षाची मुदत वाढवून देणे. या पर्यायावर विचार करा. आजच्या कोर्टातील घडामोडीचा शेवट काय झाला? आज जजांनी वकिलांच्या युक्तिवादानंतर शिक्षकावर थेट होणारी कारवाई तुर्तास थांबवण्याचे संकेत दिले आहेत. कोर्टाने केंद्र सरकार आणि NCTEला शिक्षकांना सवलत देण्याबाबत किंवा मुदतवाढ देण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले आहे. सुनावणी अजून पूर्णपणे संपलेली नाही. आज केवळ या प्रकरणातील पहिल्या टप्प्याची महत्त्वाची चर्चा आणि तोंडी युक्तिवाद पूर्ण झाला आहे. कोर्टाने आजच्या सुनावणीत घेतलेला निर्णय आणि सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे. पुढील अंतिम निर्णय राखीव जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस मनमोहन यांच्या खंडपीठाने सर्व राज्यांचे वकिलांचे आणि शिक्षक संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश. कोर्टाने दोन्ही बाजूच्या वकिलांना त्यांचे सविस्तर मुद्दे लेखी स्वरूपात कोर्टाकडे जमा करण्यास सांगितले आहे. अंतिम सविस्तर निकाल प्रलंबित. जोपर्यंत वकिलांचे लेखी दस्तऐवज तपासून कोर्ट आपला अंतिम लेखी आदेश कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करत नाही, तोपर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही. कोर्टात बघा, आजच्या या सुनावणीचे हायलाईट या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहेत. युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे. RT कायदा एप्रिल 2010 मध्ये लागू झाला. मग राज्य शासनाने 2001च्या अधिसूचनेस अनुसरून भरती केली आहे. ती अवैध मानता येणार नाही. 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET पात्रता लावू नये. 2. राज्याच्या नियमानुसार भरती केलेले 2010 पूर्वीचे शिक्षक त्यावेळी असलेले पात्रतेस अधीन राहूनच नियुक्त केले होते. 3. कायदा 2010 रोजी लागू केला, मग अंमलबजावणी त्यापूर्वीच्या शिक्षकावर का? बघा. 4. 21/8/2010 रोजी NCTEने 5 वर्षापर्यंत TET पूर्ण करण्याबाबत सांगितले, पण RTE कायद्यात त्याबाबत परिपूर्ण सूचना नाही. अंजुमन केस जजमेंटमधील सेवा समाप्ती हा नियम सेवा शर्ती नियमास छेद देणारा आहे, गैरलागू आहे. TET पात्र होण्यासाठी अजून 2 वर्ष मुदतवाढ द्यावी. NCTE पहिली अधिसूचना TET बाबत व दुसरी अधिसूचना मुदतवाढीची होती. आता बघा, कोर्टाने नोंदवलेले निरीक्षण. 2 वेळा अधिसूचना काढण्यात आल्या, मग आतापर्यंत TET पूर्ण केले नाही. आतापर्यंत का TET पूर्ण केले नाही? TET पूर्ण केलीच पाहिजे, नाहीतर सेवा समाप्ती.
2017च्या अधिसूचनेवर हा तेव्हा चॅलेंज केले नाही. दुसऱ्या अधिसूचनेनुसार सर्वांना TT अनिवार्य आहे. मुदतवाढीबाबत कोर्ट विचार करेल. बघा, मुदतवाढीबाबत कोर्ट विचार करेल. सेवा समाप्तीबाबत कोर्ट पुनर्विचार करेल. नोंद घेतली आहे. सर्वांना TT अनिवार्यच आहे. बघा, काल 13 मे 2026 काल जो सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला बघा, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट मत सांगितलं की TT हे कंपल्सरीच आहे. पदोन्नतीसाठी आणि शिक्षकांसाठी TT परीक्षा पास होणे बंधनकारक केलेले आहेत. त्यामागचा मधला मार्ग म्हणजे काही आपल्याला सवलत देऊ शकतात किंवा यामध्ये TT पास होण्यासाठी जे 2027पर्यंत आपल्याला TT पास व्हायचे कधी त्यात ते वाढ करू शकतात. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.